इमे हेते महाबोधी लोकनाथेन पूजिता अहम पिते नमस्सामि बोधिराजा नमथुते। इमे हेते महाबोधी लोकनाथेन पूजिता अहम पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते। स्वतः तथागत बुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीच्या नंतर त्या बोधिराजाला म्हणजे त्या बोधी वृक्षाला, त्या पिंपळ वृक्षाला वंदन केलेलं आहे। त्या बोधी वृक्षाकडे एकटक बुद्धत्व प्राप्ती झाल्याच्या नंतर तथागत सम्यक संबुद्ध एकटक त्या बोधी वृक्षाकडे बघतात, निरीक्षण करतात, त्या बोधी वृक्षाचे कृतज्ञता बाळगतात। कोण? तथागत गौतम बुद्ध। आज या वर्षावासाच्या निमित्तानं विशेष अशी धम्मदेसना म्हणून आपल्या रमाई बुद्धविहार नाचनगाव या पुलगाव परिसरातील माझ्या समक्ष उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक आणि उपासिका यांना सविनय नमो बुद्धाय आणि जय भीम। आणि सर्वांना मंगलकामना आणि मंगलमैत्री। ज्या बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आमच्या जगण्यालाही एक अर्थ प्राप्त झाला आणि मरण्याला सुद्धा एक अर्थ प्राप्त झाला, असं अर्थपूर्ण जगणं आणि असं अर्थपूर्ण मरणं ज्या महामानवामुळे बोधिसत्वामुळे आम्हाला बहाल झालं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या धम्मक्रांतीमुळे आमच्या जगण्याला जीवनाचं सोनं झालेलं आहे। धम्मक्रांती म्हणजेच काय? जगाची पुनर्रचना। धम्मक्रांती म्हणजे ज्या धम्मक्रांतीनं मनुष्याचा सर्वांगीण बदल, परिवर्तन, क्रांती ज्याच्यामुळे होत असते त्याला धम्मक्रांती म्हणतात। आणि आपल्याला सर्वांना माहित आहे की अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या पाचच्या पाचही गरजा ज्या मनुष्याच्या मूलभूत गरजा आहे, या मूलभूत गरजांना सुद्धा काही ब्राह्मणी मनुस्मृती सारख्या ग्रंथांनी नाकारल्या गेलं होतं। या पाचही मनुष्याच्या अत्यंत मूलभूत गरजा ज्या आपल्याला प्राप्त झाल्या, चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचा आपण उपभोग घेऊ शकतो, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या बदौलत आज या ठिकाणी आपण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचं, बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथाचं पठन करत आहोत, समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। आपण असं म्हणतो की हा ग्रंथ आम्ही वाचलेलाच आहे, आम्हाला माहीतच आहे, है का नाही? तो ऐकूनच आहो असं काहीतरी लोकांचं तुम्ही ऐकलं असेल। परंतु बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ तुम्ही दरवर्षी जरी वाचाल तरी त्याच्यामध्ये तुम्हाला नाविन्य सापडेल। म्हणून हा ग्रंथ इतका सुंदर आहे की या ग्रंथाच्या संदर्भात बोधिसत्वाचे हे जे शब्द आहे, बोधिसत्व बाबासाहेबांचे हे शब्द समजणं साधी गोष्ट नाही। आज इतके वर्षापासून आपण वर्षावासामध्ये बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचतो, है का नाही? मग बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हा जो ग्रंथ आहे साधी गोष्ट नाही। मोठ्या कष्टानं बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे, बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ। म्हणून समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे। तर आज आपण या ठिकाणी विशेष धम्मदेसना म्हणून पुण्य नावाचा जो भिक्खू आहे, तुम्ही नाव ऐकलं का पुण्य? मी आज तुम्हाला पुण्य नावाच्या भिक्खूची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत। पुण्य हा शब्द पाली भाषेतील आहे। पुण्य, आपण या पुण्य शब्दाला संस्कारित भाषेमध्ये पुण्य म्हणतो। पुण्य किंवा पुण्य असंही आपण म्हणू शकतो। तर या प्राचीन जम्बूद्वीपामध्ये महार लोकांवरूनच महाराष्ट्र हे नाव पडलेलं आहे, असं रॉबर्टसन अलेक्झांडर ज्यांनी महार लोक नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे। आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले सुद्धा असं म्हणतात की महार लोकांवरूनच या महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव पडलेलं आहे। आणि ते त्यांनी गुलामगिरी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी। महाराष्ट्र या शब्दाचा पहिल्यांदा उल्लेख श्रीलंकेमध्ये जो
निर्माण झालेला एक बौद्ध ग्रंथ आहे दीपवंश आणि महावंश. खास करून महावंश आणि दीपवंश हे सारखेच ग्रंथ आहे. तर या महावंश ग्रंथामध्ये महारठ्ठ नावाच्या शब्दाचा उल्लेख येतो. महारठ्ठ. आणि आपण बौद्ध साहित्यामध्ये रठ्ठपाल नावाचा एक भिक्खू ऐकला असेल. रठ्ठपाल. रठ्ठ हा पाली शब्द आहे. रठ्ठालाच पाली भाषेमध्ये म्हणजे पालीमध्ये रठ्ठ म्हणतो आणि संस्कृत भाषेमध्ये संस्कारित भाषेमध्ये रठ्ठला राष्ट्र म्हणतो. ऍक्च्युली ते जरी रठ्ठपाल असेल तरी पण ते काय आहे? राष्ट्रपाल आहे. रठ्ठ आणि राष्ट्र. तर रठ्ठपालाला महारठ्ठपाल सुद्धा म्हणलं जातं. म्हणून रठ्ठ या शब्दाची जी उत्पत्ती आहे ती बौद्ध साहित्यामध्ये मिळते. आणि पहिल्यांदा महाराष्ट्र हा शब्द किंवा महारठ्ठ हा शब्द श्रीलंकेतील महावंश ग्रंथामध्ये आढळतो. तो अशा अनुषंगानं की देवानाम पियदस्सी महान सम्राट अशोकांनी जे तिसरी धम्मसंगीती भरवली होती मोग्गलीपुत्र तिस्साच्या नेतृत्वामध्ये, तर महाराष्ट्रामध्ये महान सम्राट अशोकांनी ज्या भिक्खूला धम्म प्रचार आणि प्रसारासाठी पाठवण्यात आलं होतं तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये, जी पाटलीपुत्र अशोकाराम महाविहारामध्ये भरवण्यात आली होती, अत्यंत महत्वाची तिसरी धम्मसंगीती. तर या तिसऱ्या धम्मसंगीतीमधून महान सम्राट अशोकांनी मोग्गलीपुत्र तिस्सांनी ज्या भिक्खूला महाराष्ट्रामध्ये पाठवलं त्या भिक्खूंचं नाव आहे महाधम्मरक्षित. कोणते? महाधम्मरक्षित. महावंश ग्रंथामध्ये उल्लेख आहे. आणि या महाधम्मरक्षित भिक्खूंनी महाराष्ट्रामध्ये येऊन म्हणजे महावंश ग्रंथामध्ये उल्लेख आहे की महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी 14,000 भिक्खू संघाची निर्मिती केली. काय केली? म्हणजे त्यांनी 14,000 भिक्खू संघ निर्माण केला महाराष्ट्रामध्ये येऊन. महाधम्मरक्षित अरंत त्या यवन ग्रीक भिक्खूंनी, यवन ग्रीक वंशाचा होता महाधम्मरक्षित. या महाधम्मरक्षित भिक्खूंनी 75,000 लोकांना बुद्धिस्ट बनवलं. म्हणजे बौद्ध धम्माची दीक्षा दिली. म्हणजे 75,000 लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि 14,000 लोकांना भिक्खू बनवण्यात आलं. ते महाधम्मरक्षित भंतेच्या नेतृत्वात आणि ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये. म्हणून महाधम्मरक्षित हा भिक्खू जो महाराष्ट्रामध्ये आला सम्राट अशोकाच्या काळामध्ये, मौर्य काळामध्ये, महाधम्मरक्षित भिक्खूंनी आणि त्यांच्या 14,000 भिक्खूंनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बौद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केलेला आहे. आणि या महाधम्मरक्षित भिक्खूंचं जे महत्वाचं ठिकाण होतं, त्यांच्या वर्षावासाचं जे ठिकाण होतं ते म्हणजे भीमा नदीच्या किंवा चंद्रभागा नदीच्या तीरावर असलेलं पंढरपूर पुण्यक्षेत्र लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून हे मी तो महाधम्मरक्षित भंतेचा इतिहास सांगणार नाही, परंतु बुद्धाच्याच कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झालेला होता. कोणाच्या काळात? बुद्धांच्याच काळामध्ये. बुद्धांच्याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला होता. तर महाराष्ट्रामधून पहिल्यांदा बौद्ध भिक्षूंची धम्मदीक्षा घेण्यासाठी म्हणजे भिक्खू बनण्यासाठी जर पहिला महाराष्ट्रातला पहिला भिक्खू जर कोण असेल तर त्याचं नाव लक्षात घ्या, पुन्न. काय नाव होतं? पुन्न. पण हा पुन्न नावाचा जो भिक्खूचा मी जे तुम्हाला उदाहरण सांगत आहो, हा पुन्न नावाचा जो व्यक्ती आहे हा भिक्खू नव्हता. भिक्खू नव्हता सुरुवातीला. तो कोण होता? एक व्यापारी होता. पुन्न कोण होता? व्यापारी होता. तर हा पुन्न जो व्यापारी होता, तर या महाराष्ट्रामध्ये सुना परांत नावाचा एक प्रांत आहे. सुना परांत. आता सुना परांत कोणाला समजायचं? तर आजचं पुणे, आजचं जे पूर्ण कोकण प्रांत म्हणजे गोव्याचा प्रांत, म्हणजे आजचं जे गोवा आहे का नाही, गोवा, पूर्ण कोकण प्रांत किंवा मुंबईचा काही एरिया किंवा मुंबईच्या बाजूला असलेलं ठाणे आहे किंवा सोपारा नावाचं ठिकाण आहे आणि आजचं जे पुणे लोणावळ्याचा परिसर, या संपूर्ण परिसराला सुना परांत म्हणायचे. काय म्हणायचे? बुद्धाच्या काळामध्ये याला सुना परांत म्हणायचे. सुना प्रांत. सुना परांत म्हणजे काय? सुना प्रांत. सुना म्हणजे काय? शांत प्रांत. समजलं का? तर हे सुना परांत या प्रदेशामधला हा पुन्न नावाचा भिक्खू होता. पण या पुन्न नावाचा जो व्यापार आहे, आता हे पुन्न नावाचा भिक्खू तर
ते सुनापरांत प्रांतामधलं आणि तो खास करून पुणे मुंबई कोकणातील परिसरातील असल्यामुळे या पुन्नाचं जे जन्मस्थळ आहे, पुन्नाचा परिसर आहे म्हणजे आजचं पुणे शहर, समजलं? तर पुणे नगर म्हणू आपण किंवा त्याला पुणे म्हणू. काही लोक, जुने लोक त्यांना पुण्यनगर म्हणतात, समजलं का? तर आजचं नाव काय आहे त्याचं? पुणे आहे. हिंदीमध्ये त्याला काही लोक पुणा म्हणतात, पुणा म्हणतात, आता पुणे म्हणतात, पण प्राचीन नाव त्याचं पुण्य नगरी आहे. आणि पुणे हे नाव पुण्य नावाच्या भिक्खूवरूनच पडलेलं आहे. पुण्य नावाचा भिक्खू, त्याचा तो परिसर होता, हा सुनापरांत, हा पुणे परिसर त्याचा परिसर होता, त्याचा व्यापार चालायचा. या पुण्य नावाच्या व्यापारी म्हणा किंवा तो भिक्खू म्हणा, त्या पुण्य नावाच्या व्यापारी भिक्खूवरूनच या पुणे हे नाव पडलेलं आहे. आजही तुम्ही पुण्याच्या बाजूला एक उपनगर आहे पुण्याचं, जसं पिंपरी चिंचवड आहे ना, तर पुण्याचं एक उपनगर आहे थेरगाव. थेरगाव, थेर म्हणजे काय होते? जसं थेरो महाथेरो म्हणतो का, आजही आहे ते थेरगाव. थेरगाव आजही पुण्याला लागून आहे. तर त्या ठिकाणी अरहंत पुण्य नावाचा थेर भिक्खू, बुद्धाच्या काळातील बुद्धांचा शिष्य पुण्य नावाचा थेर भिक्खू, त्या ठिकाणी ते पुणेही नाव भिक्खूवरूनच पडलेलं आहे आणि थेरगाव सुद्धा भिक्खूवरूनच पडलेला आहे. तर हा पुण्य नावाचा भिक्खू कोकणामध्ये जशा सुपाऱ्या आहे, आजही सुपाऱ्याचं पीक आहे, हापूस आंबे आहे, फणस आहे, नारळ आहे, मसाल्याचे पदार्थ आहे. तर बुद्धाच्या काळामध्ये प्राचीन भारताची म्हणजे जम्बूद्वीपाची राजधानी कोणती होती? श्रावस्ती. कोणती होती? तर बुद्धाच्या काळामध्ये दाट लोकवस्तीचं ठिकाण बुद्धाच्या काळामध्ये श्रावस्ती होतं. खूप भल्ल मोठं नगर होतं. त्याचप्रमाणे ते दाट लोकसंख्येचंही ठिकाण होतं श्रावस्ती. दुसरी गोष्ट, श्रावस्ती एक खूप मोठी व्यापारी केंद्र होतं आणि बाजारपेठ होती, दळणवळणाचं केंद्र होतं. बुद्धाला सर्वात जास्त अनुयायी, उपासक उपासिका कुठे मिळाले? श्रावस्तीला, आहे का नाही? आणि तथागत बुद्धाने आपल्या आयुष्यातील 25 वर्षावास एकट्या श्रावस्तीच्या जेतवनामध्ये केलाय. तर श्रावस्ती त्या प्राचीन जम्बूद्वीपाची त्या काळातली राजधानी होती, साकेत उपराजधानी होती, मी ते सांगणार नाही. तर हे श्रावस्ती हे खूप मोठी बाजारपेठ होती, खूप मोठं व्यापाराचं केंद्र होतं आणि भारतातील पूर्ण जम्बूद्वीपातील लोक त्या ठिकाणी आपला माल विक्रीसाठी बाजारपेठ म्हणून श्रावस्तीला जायचे. तर आपल्या महाराष्ट्रामधून बुद्धाच्या वेळी, बुद्धाच्या समकाळामध्ये महाराष्ट्रामधून एक व्यापारी गेला, महाराष्ट्रामधून, सुनापरांत मधून, महाराष्ट्रामधून, त्याचं नाव होतं पुण्य. तो व्यापारी बनून त्या ठिकाणी आपला माल विक्रीसाठी गेला. श्रावस्तीला ते बाजारपेठ असल्यामुळे तो आपला माल विक्री करायचा. म्हणजे किती मोठं, आपण कल्पना करा, आज महाराष्ट्रापासून श्रावस्ती किती लांब आहे. पण पुण्य नावाचे भिक्खू त्या ठिकाणी व्यापारासाठी जायचे आणि एक दिवस त्या श्रावस्तीला त्यांना तथागत बुद्धांच्या संदर्भात माहिती मिळाली की त्या श्रावस्तीला तथागत बुद्धांनी आपल्या आयुष्यातील 25 वर्षावास करत असताना वर्षावास काळामधलीच घटना आहे की तथागत बुद्धांच्या संदर्भात पुण्य नावाच्या त्या व्यापाऱ्याला माहिती मिळाली आणि त्या श्रावस्तीमधलं जे आनंदाचं वातावरण होतं, शांतीचं वातावरण होतं, श्रावस्तीचे लोक खूप सुखी, संपन्न, शिलाचं, सदाचाराचं जीवन जगत होते. श्रावस्तीमध्ये खूप शांतता नांदत होती. सगळे लोक समतेनं, ममतेनं, संघटितपणे त्या ठिकाणी वागत होते आणि म्हणून श्रावस्तीची त्याला एक वेगळंच वातावरण दिसलं. कोणाला? पुण्य नावाच्या व्यापाऱ्याला. आणि म्हणून त्यांना रोज त्या श्रावस्तीच्या प्रवेशद्वारामधून, त्या जेतवनाच्या प्रवेशद्वारामधून रोज उपासक उपासिका त्याला भगवान बुद्धांची ती धम्मदेशना ऐकण्यासाठी रोज लोक त्यांना येता जाता दिसत होती. आणि एक दिवस त्याला बुद्धाची तर माहिती मिळालीच आणि त्यांच्याही मनामध्ये उत्पन्न झालं, पुण्य नावाच्या व्यापाऱ्यांच्या, की आपण तथागत बुद्धांकडे जावं आणि भगवान बुद्धांची धम्मदेशना ग्रहण करावी. आणि म्हणून तो कुतूहलानं पुण्य नावाचा भिक्खू, तो पुण्य नावाचा व्यापारी त्या ठिकाणी तथागत बुद्धाकडे जातो आणि काय करतो? तथागत बुद्धाची सुंदर अशी धम्मदेशना त्या ठिकाणी राजे, महाराजे, खूप सारा उपासक उपासिका वर्ग आणि त्या ठिकाणी असंख्य भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये पुण्य नावाचा व्यापारी तथागत बुद्धांची ती धम्मदेशना ते श्रवण करतो, ग्रहण करतो आणि त्याला तिथे अनित्याचा बोध होतो, आहे का नाही?
आणि मग तो पुन्न नावाचा भिक्खू प्रवचन ऐकता ऐकताच स्वतःपन्न होतो आणि तो प्रवचन ऐकता अशी खुणगाठ बांधतो, असा निश्चय करतो मनाचा की मीही आता तथागत बुद्धांच्या भिक्खू संघामध्ये प्रवज्जित होईल, म्हणजे आता मी सुद्धा भिक्खू बनेल. आणि म्हणून त्यानं आपल्याकडे जो काही विक्रीसाठी आणलेला जो व्यापारी म्हणून जो माल होता तो त्यानं संपूर्ण विक्री केला आणि नंतर त्यांनी तथागत बुद्धाकडे काय घेतली, धम्मदीक्षा घेतली. त्यांनी भिक्खू बनला. आणि लक्षात घ्या, महाराष्ट्रातील तथागत बुद्धांकडून प्रवज्जित होणारा पहिला भिक्खू महाराष्ट्रातला तो म्हणजे पुन्न नावाचा भिक्खू होय. समजलं? आणि पुन्न नावाच्या भिक्खून तथागत बुद्धांकडून प्रवज्य आणि उपसंपदा ग्रहण केल्याच्या नंतर काही काळ त्या ठिकाणी तथागत बुद्धांकडून आणि वरिष्ठ भिक्खूंकडून त्यांनी बौद्ध धम्माचं प्रशिक्षण घेतलं. 10 शील, 10 पारामिता किंवा 10 श्रामणेर प्रश्न आणि सर्व जे धम्म आणि विनयाचं प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर कोणी, पुन्न नावाचा भिक्खू तो अरहत पदाला प्राप्त झाला. आणि हा अरहत पदाला प्राप्त झाल्याच्या नंतर हा पुन्न नावाचा भिक्खू जो एकेकाळचा व्यापारी होता, महाराष्ट्रामधला होता, हा पुन्न नावाचा भिक्खू तथागतांपुढे जातो एक दिवस आणि तथागत बुद्धाला पंचांग प्रणाम नमस्ते करून वंदामी करून तथागत बुद्धाला अशी विनंती करतो की तथागत बुद्धा, मी महाराष्ट्र प्रदेशामधला आहो, मी सुनापरांत महाराष्ट्र प्रदेशामधला आहो, मी व्यापारी म्हणून श्रावस्तीला आलो, तुमच्याकडे प्रवजित झालो, उपसंपादित झालो, भिक्खू बनलो. श्रावस्तीचं वातावरण खुशाल आहे. श्रावस्तीचे लोक शांततेनं नांदत आहे, गुणागोविंदानं नांदत आहे. इथं तुमच्या मार्गावर ते निब्बाणाचं परम सुख अनुभवत आहे. कुठले लोक? श्रावस्तीचे लोक मला सुखी संपन्न दिसतात. आणि म्हणून तथागत बुद्धा, श्रावस्तीचे लोक सुखी आहेत, सुखी संपन्न आहेत. मला असं वाटतं जो तथागत बुद्धांचा जो अमृत तुल्य जे धम्म आहे, जो मला प्राप्त झाला, तुमच्याकडून मला जो धम्म आणि विनय प्राप्त झाला, तुमच्याकडून मी जे धम्माचं ज्ञान ग्रहण केलेलं आहे, त्या धम्म ज्ञानामुळे माझं मंगल झालं, माझं कल्याण झालं. परंतु माझी अशी इच्छा आहे की माझ्या सुनापरांत म्हणजे महाराष्ट्र प्रदेशामध्ये मला हाच तुमचा सद्धम्माचा म्हणजे सद्धम्म सांगता यावा. म्हणून मला तथागत बुद्धा तुम्ही अनुमती द्या, परवानगी द्या. मी तुम्हाला अशी विनंती करतो तथागत बुद्धा की मला महाराष्ट्रामध्ये धम्म प्रचार आणि प्रसाराकरिता जाऊ द्यावं. कोण म्हणत आहे असं? पुन्न नावाचा भिक्खू म्हणत आहे. कुणाला म्हणत आहे? तथागताला. विनंती प्रशिक्षित झाल्याच्या नंतर, अरहत पदाला गेल्याच्या नंतर हा पुन्न म्हणतो की आम्हाला महाराष्ट्रामध्ये सुनापरांत मध्ये धम्म प्रचार आणि प्रसारासाठीची मुभा द्यावी, संधी द्यावी. तर तथागत बुद्ध काही वेळ, आता तो प्रशिक्षित आहे तरी तथागत बुद्ध त्याला असं म्हणतात, अरे हे पुन्न, त्या सुनापरांत मधले त्या महाराष्ट्रामधले लोक मोठे क्रोधाविष्ट आहे, रागीट स्वभावाचे आहे. असं कोण म्हणत आहे? तथागत बुद्ध. कोणाला म्हणत आहे? खूप छान मजेशीर कहाणी आहे, पण इतकी बोधप्रद कहाणी आहे, मी तुम्हाला आज सांगतो. तर त्या पुन्नाला तथागत बुद्ध असं म्हणतात की अरे पुन्न, जे तू महाराष्ट्रामध्ये सुनापरांत मध्ये जाण्याची मला अनुमती मागत आहे, मला महाराष्ट्र त्या सुनापरांत मध्ये धम्म प्रचार आणि प्रसारासाठी जावं आहे अशी जी तुम्हाला अनुमती मागत आहे, परवानगी मागत आहे, तर अरे पुन्हा मी असं ऐकलेलं आहे की त्या सुनापरांची महाराष्ट्रातील लोक अधिक क्रोधाविष्ट आहे, रागीट स्वभावाची आहे. तू धम्माचा प्रचार आणि प्रसार करू शकशील का त्या ठिकाणी? तर पुन्हा म्हणतो, अरे तथागत बुद्ध पुन्हा त्या पुन्हाला म्हणतात, अरे मी असंही ऐकलं की तिथल्या लोकांना जर काही चांगलं सांगायला गेलं, धम्म सांगायला तू जाशील, तर ते लोक तुला, समजलं ना, थापड मारतील. कुठं? गालावरती. तुला काय मारतील? गालावरती काय मारतील? तू त्यांना धम्म प्रचार आणि प्रसारासाठी जाऊ असं म्हणतो. महाराष्ट्रातले लोक तू धम्म प्रचार सांगत असताना ते धम्म तर ऐकणार नाही तुझा, पण ते काय करतील? उलट तुझ्या गालावर हातानं मारतील. ते तुला हातानं मारतील तुला. तर तथागत बुद्धाला पुन्न नावाचा भिक्खू असा म्हणतो, हे तथागत बुद्धा,
हे गौतमा, हे शास्ता, की त्या सुनापरांचे महाराष्ट्रातले लोक मला फक्त हातानच मारतील ना, माझ्या गालावरती ते हातानच मारतील ना, मला ढेकडानं तर मारणार नाही ना. ढेकडा म्हणजे समजलं ना, मातीचे जे जमिनीमधले नांगरणी केल्याच्या नंतर. तथागत बुद्धा बस एवढंच, ते महाराष्ट्रातले सुनापरांचे लोक मला फक्त हातानच मारतील ना, ढेकडानं तर मारणार नाही. अरे पुन्हा मी हेही ऐकलं की ते सुनापरांचे महाराष्ट्र मधले लोक मातीच्या ढेकडानं सुद्धा मारायला मागे पुढे पाहत नाही. जेव्हा तू त्यांना धम्म सांगायला जाशील तर ते लोक तुला मातीच्या ढेकडानं सुद्धा मारतील. कोण म्हणत आहे असं? तथागत बुद्ध. तर पुन्हा म्हणते बस एवढंच तथागत बुद्धा म्हणते, एवढंच बुद्धा म्हणते की ते लोक मला फक्त ढेकडानच मारतील ना, ते काठीनं तर मारणार नाही ना. काय ना मारणार नाही? काठीनं तर मारणार नाही ना. तर तथागत बुद्ध त्यांना म्हणतात, अरे पुन्हा मी हेही ऐकलं की ते श्रावस्ती, ते महाराष्ट्रातले सुनापरांचे लोक काठीने सुद्धा रक्तबंबाळ मारायला मागे पुढे पाहत नाही. एवढे ते क्रोधाविष्ट आहे, रागीट स्वभावाचे आहे. कोण म्हणत आहे असं? तथागत बुद्ध. ते लोक तुला काठीनंही मारतील, तुझा जीव घेतील, रक्तबंबाळ करतील, तुझं रक्त काढतील. कुठले लोक? महाराष्ट्रातील. तर पुन्हा नावाचा भिक्खू तथागत बुद्धाला पुन्हा उत्तर देतो की तथागत बुद्धा, ते मला फक्त काठीनच रक्तबंबाळ करतील ना, दगडानं तर मारणार नाही ना. तर बुद्ध म्हणतात, अरे पुन्हा मी हेही ऐकलं आहे की महाराष्ट्रातील त्या सुनापरांच्या प्रांतातील लोक तुला दगडानं सुद्धा मारायला मागे पुढे पाहणार नाही. तू तुझ्या जे मुंडन केलंय का नाही, टक्कल केलेलं आहे तू, त्या टक्कलला म्हणजे तुला दगडानं सुद्धा, दगडाचा सुद्धा ते वर्षाव करतील, तुला रक्तबंबाळ करतील, तुझं डोकं फोडून टाकतील. कुठचे लोक? महाराष्ट्रातले त्या सुनापरांचे, मोठे रागीट क्रोधाविष्ट स्वभावाचे आहे का नाही. म्हणून तू धम्म प्रचाराला जो जाऊ म्हणतो, पण त्या महाराष्ट्रातले लोक दगडाने सुद्धा तुला रक्तबंबाळ मारायला मागे पुढे पाहणार नाही. तर बस तथागत बुद्धा, ते फक्त मला दगडानच मारतील ना, दगडानच रक्तबंबाळ करतील ना, ते मला शस्त्र अवजारानं तर मारणार नाही ना. कोण म्हणत आहे असं? पुन्न नावाचे भिक्खू तथागत बुद्धाला ते शस्त्र अवजारानं, हत्यारानं तर मारणार नाही ना. तर तथागत बुद्ध म्हणतात, आणि त्या महाराष्ट्रातले लोक तुला हत्यारानं, त्या अवजारानं, शस्त्रानं सुद्धा मारायला मागे पुढे पाहणार नाही. ते तुला मारून टाकतील धम्म प्रचार प्रसार करता. समजलं का? तर पुन्हा नावाचा भिक्खू म्हणतो, तथागत बुद्धा, तुमचा धम्म इतका अनमोल आहे, त्या धम्माचा धम्मलाभ मला इतका झाला, माझं मंगल झालं, माझं कल्याण झालं, माझ्या हिता सुखाचा हा सद्धम्म आहे. मला जो सद्धम्म मिळाला आहे, धम्माचा लाभ झालाय, तो माझ्या महाराष्ट्रातील सुनापरांच्या लोकांनाही झाला पाहिजे. आणि हा धम्माचा प्रचार आणि प्रसार करायला जेव्हा मी बाहेर पडेल किंवा महाराष्ट्रामध्ये जाईल, त्या महाराष्ट्रातील लोकांनी मला शस्त्रांनी, त्या अवजारांनी, त्या हत्यारांना जरी मारून जरी टाकलं तरी मी मागे पुढे पाहणार नाही. कारण भगवान बुद्धांचा सद्धम्म इतका अनमोल आहे की त्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करिता, म्हणजे प्रचार आणि प्रसार करता करता मला माझ्याच लोकांकडून मृत्यू जरी आला तरी मला त्याची पर्वा अजिबात नाही. धम्माचा प्रचार प्रसार करता करता लोकांनी मला कितीही त्रास दिला, कितीही दुःख दिलं, माझा अपमान केला, माझी निंदा केली, मला माझा छळ केला, मला मानसिक शारीरिक जरी छळ केला, मला कितीही त्रास दिला, माझं कितीही मानसिक खच्चीकरण केलं, आणि माझी त्यांनी धम्माचा प्रचार प्रसार करत असताना त्या लोकांनी माझा खून जरी घडवून आणला तरी पण मी मात्र बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करायला महाराष्ट्रामध्ये, सुनापरांमध्ये जाणार म्हणजे जाणार. कोण म्हणत आहे असं? आता एवढं सारं आश्वासन दिल्याच्या नंतर काय तथागत बुद्धाला माहित नाही? पुन्हा आपण म्हणतो ना, बुद्ध आदि कल्याणकारी, मध्य कल्याणकारी आणि अंतिमही कल्याणकारी. बुद्ध सबन्यू होते. सबन्यू म्हणजे काय? सर्वज्ञ. सर्वज्ञ. बुद्धाला सर्वज्ञ म्हणतात, कोणालाही सर्वज्ञ म्हणत नाही. सर्व पण पालीमध्ये सबन्यू आहे का नाही? सबन्यू म्हणजे काय? ज्यांना आधी म्हणजे भूत, भविष्य आणि वर्तमानाची जाणकारी असते, म्हणून त्याला लोकविदू सुद्धा म्हणतो आपण. लोकविदू, अनुत्तर म्हणतो का नाही? लोकविदू म्हणजे काय? लोकांच्या मनातील जाणणारा,
रहस्य जाणणार आहे का नाही. आधी म्हणजे भूत भविष्य आणि वर्तमानाची त्यांना जाणीव असते. बुद्धाकडे जे जे लोक जात होते तर बुद्धाला त्याची पूर्वकल्पना म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर पाहिल्यावरच बुद्धांना समजलं जात होतं हा कुठल्या मनस्थितीमध्ये आहे, कुठल्या अवस्थेमध्ये आहे, याला धम्म उपदेश करावा किंवा नाही करू. आहे का नाही. आपण किस्सा गौतमीचं उदाहरण पाहिलं का नाही. तिला धम्म उपदेश केला का बुद्धाने, कारण तिची अवस्थाच नव्हती, तिचं बाळ होतं ते, आहे का नाही, पोटशीन धरलेलं. तर बुद्ध अवस्था ओळखत होते, हा धम्म श्रवण करू शकेल किंवा नाही करू शकेल, मी माझा धम्माचा उपदेश केला तर याला आवडेल किंवा. मग ते बुद्ध म्हणजे ते लोकविदू होते, त्यांना ते समजत होतं. आलं का लक्षात तुम्हाला. तर बुद्धाला एवढी खात्री दिल्याच्या नंतर पुण्य नावाच्या भिक्खूंना आता बुद्धाला असं वाटलं की नक्की हा परीक्षेमध्ये या कसोटीमध्ये पास झालेला आहे. तसाही ते पुण्य नावाचे भिक्खू अरंत पदाला गेले होते आणि ते प्रशिक्षितही होते. कोण? पुण्य आणि पुण्य. मग त्या श्रावस्ती त्यांनी सोडली आणि कुठे आले मग ते महाराष्ट्रामध्ये आले. आणि महाराष्ट्रामध्ये त्याचा भाऊ होता एक, त्याच्या भावाचं नाव होतं चुल्ल पुण्य. पुण्य मोठा आणि चुल्ल पुण्य छोटा. तर त्याचा जो भाऊ होता चुल्ल पुण्य, चुल्ल म्हणजे आपण चुल्लू मुल्लू म्हणतो का नाही, आहे की नाही. तर जसं बौद्ध साहित्यामध्ये चुल्ल पंथक आणि महापंथक, महापंथक म्हणजे मोठा, चुल्ल पंथक म्हणजे लहान. तर लहान भाऊ सुद्धा व्यापारी होता पुन्नचा. तर या चुल्ल पुन्नला सुद्धा त्यांनी धम्म सांगितला, धम्म आणि विनय सांगितला, बुद्ध धम्म समजावून सांगितला. आणि पुण्य नावाच्या त्या भिक्खूचा जो व्यापारी भाऊ आहे चुल्ल पुण्य, याने सुद्धा काशाय वस्त्र धारण केलं, मुंडन केलं, दाढी मिशी डोक्याचे केस काढले आणि तो सुद्धा भिक्खू बनला. आता किती झाले भाऊ? पुन्य आणि चुल्ल पुण्य. या पुन्य आणि चुल्ल पुन्यानी बुद्धांच्याच काळामध्ये, बुद्धांच्याच वेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुनापरांतमध्ये, समजलं का, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुनापरांतमध्ये आणि दक्षिण भारताचा काही एरियामध्ये या पुण्य आणि चुल्ल पुन्यनं संपूर्ण बुद्धाच्याच वेळी बौद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केला. म्हणून बुद्धाच्या काळामध्येच महाराष्ट्रामध्ये बौद्ध धम्म जोरामध्ये होता. कारण असे दोन भिक्खू अरहंत पदाला गेलेले पुण्य आणि चुल्ल पुण्य हे महाराष्ट्रातील प्रथम भिक्खू म्हणजे पुण्यच आहे. पुन्हाकडूनच त्यांनी चुल्ल पुन्यानं धम्म दीक्षा घेतली, भिक्खू संघाची दीक्षा घेतली. समजलं का तुम्हाला. तर प्रामुख्यानं तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे, थेर गाथामध्ये उल्लेख आहे की महाराष्ट्रामधला प्रथम भिक्खू श्रावस्तीला जाऊन बुद्धाकडून प्रवचित होतो, उपसंपदा घेतो, भिक्खू बनतो, बुद्धाच्याच काळातला पुण्य भिक्खू. लक्षात घ्या. मध्य प्रदेशामधून महाकात्यायन धम्मदीक्षा घेतात आणि गुजरात मधून बाह्य दारुचिर्य हे गुजरात मधला पहिला भिक्खू आहे ज्यांनी श्रावस्तीलाच जाऊन बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, त्यांनी भिक्खूचं जीवन प्रवचित केलं. तर या महाराष्ट्रामध्ये पुण्य नावाच्या भिक्खूंनी खूप मोठा बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आपल्याला दिसतो. म्हणून पुण्य नगरी आजही काही लोक आपण म्हणतो विद्येचं माहेरघर कोण आहे? पुणे नगर आहे, जिथे सावित्री आई आणि ज्योतिबांनी स्त्री शिक्षणाची आणि सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती, आहे की नाही. स्त्री मुक्तीचा पहिला उद्गाता तथागत बुद्धच आहे की नाही. स्त्रियांना, पुरुष भिक्षूंबरोबर स्त्रियांना सुद्धा बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करता येते. म्हणून स्त्री शिक्षणाचा पहिला उद्गाता, स्त्रियांना सुद्धा हे अनमोल धम्माचं ज्ञान मिळालं पाहिजे, स्त्रिया सुद्धा शिकल्या पाहिजे, यासाठी बुद्धानेच पहिल्यांदा पुढाकार घेतला. म्हणून स्त्रियांचा पहिला शिक्षणाचा पहिला पुढारी तथागत बुद्धच आहे. म्हणून जशा संघामध्ये स्त्रिया प्रवचित झाल्या बुद्धाच्या, भिक्खू संघ वाढला. लक्षात घ्या, भिक्खुणी संघ जसा स्त्रिया प्रवचित झाल्या, बुद्धाचा भिक्खू संघ गतिमान झाला. आलं का लक्षात तुम्हाला. स्त्रियांचं प्रवचित होणं किती महत्वाचं असतं. म्हणून एक स्त्री प्रवचित झाली तर हेच तर ब्राह्मणवादी लोकांना नको होतं ना. म्हणून तर त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणावर बंदी आणली. कारण बुद्धाने आणली होती का स्त्रियांच्या शिक्षणावर बंदी? नाही आणली होती. बुद्धानं मोकळं केलं होतं, स्त्रियांना मुक्त केलं होतं, त्यांना ज्ञान विद्यादानाचा अधिकार दिला होता. आणि तोच अधिकार नंतर मनुस्मृती नावाच्या त्या काळ्या कायद्यानं काढून घेतला होता. म्हणून स्त्रियांना गुलाम केलं. समजलं का. कारण स्त्री जर शिकली तर ती अख्ख्या परिवाराला शिकवत असते. म्हणून गाडगे बाबांचं आणि डॉक्टर बाबासाहेबांचं एक वचन आहे. कोणतं? लक्षात घ्यायचं आहे. एखाद्याच्या घरामध्ये एखाद्याला दारूचं व्यसन असेल
तर दारूचं व्यसन एखाद्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला दारूचं व्यसन असेल तर त्याच्या कुटुंबाची त्याच्या परिवाराची काय होते, हानी होते. समजलं का? दारूची नशा जेवढी बेकार आहे त्याही पेक्षा अंधश्रद्धेची देवाधर्माची नशा सगळ्यात मोठी बेकार आहे. समजलं का? दारूची नशा तर त्या माणसाची जिंदगी बर्बाद करतेच, त्याच्या घरादाराची बर्बादी होते. पण एखाद्या घरातल्या बाईला देवदेव देवदेव करण्याची सवय असेल, देवपूजा करण्याची नशा असेल तर ती बंद घर बर्बाद करत असते. समजलं का? स्त्री महत्वाची भूमिका निभावत असते. म्हणून या स्त्रियांना पहिल्यांदा गुलाम केलं, शिक्षणापासून वंचित ठेवलं आणि नंतर सावित्री आणि ज्योतिबांनी आपल्याला माहित आहे संविधानाच्या बदौलत आज आपण स्त्रिया उच्च पदावर गेलेल्या आहेत. म्हणून ते पुणे नावाचं जे स्थळ आहे, तर ते विद्येचं माहेरघर म्हणून आजही ओळखलं जातं. पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक मन प्रसिद्ध आहे, पुन तिथं कशाचं नाही ऊन. आता पुण्य म्हणजे काय तर पुण्य म्हणजे जिथं पुण्य नावाचा भिक्खू राहतो, पुण्य नावाच्या भिक्खूंचं एक क्षेत्र आहे म्हणून पुण्य तिथं कशाचं नाही ऊन. ऊन म्हणजे काय? तिथं ज्ञानाला धम्मज्ञानाला ऊन नाही, काही कमी नाही, म्हणून पुणे तिथे उणे हा जो शब्द झालेला आहे हा पुण्य नावाच्या भिक्खूवरूनच निर्माण झालेला आहे. म्हणून महाराष्ट्रातील जो पुण्य नावाचा भिक्खू आहे त्यांचं बुद्धाच्या काळामध्ये खूप मोठं योगदान आहे. पुण्य आणि चुल्ल पुण्य या दोन भावांनी काही काळ बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार पुण्य आणि चुल्ल पुण्याने केल्याच्या नंतर या पुण्य नावाच्या व्यक्तीने त्याच्या एका परिसरामध्ये मुंबई शहर, मुंबई हे जे महानगर आहे ना, सम्राट अशोकांनी मौर्य राजे लोकांनीच निर्माण केलेलं आहे. जिथं जिथं सम्राट अशोकांनी 84,000 स्तूप बांधले तिथं तिथं नगर उभे झाले. 84,000 स्तूपांपैकी सम्राट अशोकाचा एक महास्तूप बुद्धाच्या शारीरिक धातूवर कुठे आहे? मुंबईला आहे का नाही? ठाणेमध्ये सोपारा, नाला सोपारा म्हणतात, ते वास्तविक नाव थेरगातामध्ये सुप्पारक आहे. सुप्पारक म्हणजे काय? सुपाऱ्या. सुपारी नावाचं पीक कुठं होतं? ठाणे पुणे या कोकणामध्येच होतं. तर प्राचीन नाव सुप्पारक आहे. ठीक ना? आता त्याला लोक सोपारा म्हणतात. आता काही लोकांनी तिथं नाल्याचं गंद पाणी सोडलं, त्याने नाला सोपारा म्हणतात, म्हणजे घाण नाव करून टाकलं. ते वास्तविक ते सुप्पारक आहे, सोपारा आहे. तर या ठाणे आणि मुंबई परिसरामध्ये म्हणजे ठाणे मुंबई पुणा हा परिसर सुनापरांत क्षेत्र आहे. म्हणजे त्या सोपाऱ्याला तिथे मग काय केलं? पुण्य नावाच्या अरंत भिक्खूंनी तथागत बुद्धाला महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आमंत्रित केलं. कोणी? आपण ऐकतो सुदत्त अनाथ पिंडकानं जेव्हा श्रावस्तीला राजगृहावरून श्रावस्तीला बुद्धाला आमंत्रित केलं तर त्यांनी जेतवन दान केलं होतं का नाही? ऐकतं ना आपण का? त्या जेतवनाची तयारी केली, ते विकत घेतलं जेत राजकुमारावरून. तर तशाच प्रमाणे पुण्य नावाच्या त्या अरंत भिक्खून सोपारा या ठिकाणी, जे ठाणे नावाचं ठिकाण आहे, त्या सोपारा या ठिकाणी तथागत बुद्धाला त्यांनी त्या ठिकाणी वर्षावासाची भूमी आहे. कोणाची? पुण्य नावाच्या अरंत भिक्खूंची. मग त्या सोपाऱ्याच्या ठिकाणी त्या ठाणे मुंबईच्या क्षेत्रामध्ये पुण्य नावाच्या भिक्खूंनी काय केलं माहित आहे का? तथागत बुद्धाला आणि तथागत बुद्धांच्या 500 भिक्खू संघाला, आनंदाला महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, ठाणेमध्ये म्हणजेच त्या सोपाऱ्यामध्ये आमंत्रित केलं. कशासाठी? वर्षावासाच्या समापनाच्या प्रवारणाच्या कठीण चिवरदानाच्या कार्यक्रमासाठी, महाप्रवारणा दिवसासाठी, कठीण चिवरदानासाठी. कोण? पुण्य नावाच्या भिक्खून. म्हणून लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये तथागत बुद्ध येऊन गेलेले आहे. आणि म्हणजे तथागत बुद्ध श्रावस्तीच्या जेतवनातून 500 भिक्खू आनंदासहित तथागत बुद्ध म्हणजे पुण्य नावाच्या भिक्खूंच्या निमंत्रणावरून, आग्रहावरून प्रवारणा दिवसाच्या कार्यक्रमाला, कठीण चिवरदानाच्या कार्यक्रमाला आलेले आहे. बुद्धांनी होकार दिला पुण्य नावाच्या भिक्खूला. आता पुण्य नावाच्या भिक्खून तयार केली की तथागत बुद्ध त्यांचा 500 भिक्खू संघ श्रावस्तीच्या जेतवनातून आणि आनंद नावाचा उपस्थायक भगवान बुद्धांचा धम्मसेवक माझ्या सोपाऱ्याच्या या ठिकाणी पुणे, मुंबई, ठाणेच्या या परिसरामध्ये येत आहेत. आता काय करावं? त्याला इतका आनंद झाला. कोणाला? पुण्य नावाच्या भिक्खूला आणि त्याचा भाऊ चुल्ल पुण्य नावाच्या भिक्खूला इतका आनंद झाला. तर त्यांनी काय केलं? तथागत बुद्ध आल्याच्या नंतर आपण काय करावं? तर चुल्ल पुण्यानं अशी तयारी केली. कोणती तयारी केली? की तथागत बुद्धासाठी एक कुटी बांधून द्यावी. म्हणून त्यांनी चंदन कुटी बांधली. काय बांधली? चंदन कुटी. आता ही चंदनाची, रक्तचंदनाची जी झाडं आहे त्याला तिथे मुबलक मिळाली नाही. त्यांनी ते केरळच्या मलबार प्रांतामधून, उल्लेख आहे केरळच्या
मलबार प्रांतामधून रक्तचंदनाची ते सुगंधित चंदनाची लाकडं मागितली आणि त्या लाकडांपासून, जसं आपण ड्रगन पॅलेसला जातो का नाही, ड्रगन पॅलेस मध्ये ऐकलं ते जापानी ड्रगन पॅलेस नागपूर कामठीला, तिथे ते मूर्ती ठेवलेली आहे का नाही, ते कशाची आहे, चंदनाच्या लाकडाची, तिचा सुगंध सुटतो. तर त्याचप्रमाणे त्या चंदनाच्या लाकडापासून किंवा त्या रक्तचंदनाच्या लाकडापासून ते मलबार केरळ प्रांतातून त्यांनी ते जहाजामधून ते लाकडं मागवण्यात आली आणि चंदनाच्या लाकडाची चंदनकुटी तथागत बुद्धासाठी, त्यांच्या राहण्यासाठी, त्यांच्या मुक्कामासाठी चंदनकुटी पुन्न नावाच्या भिक्खूंनी बांधून दिली. समजलं का ठिकाण तिथं. आणि बुद्धाचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं आणि सम्राट अशोकाने मग 84,000 काय बांधले, महास्तूप, साचीच्या स्तूपाप्रमाणे. जिथं जिथं महास्तूप तिथं तिथं महानगर तयार झाले. मुंबई नगराची निर्मितीच सम्राट अशोकांनी, मौर्य राजांनी तयार केलेली आहे. ठीक ना. तर त्या सोपाऱ्याला, त्या नाला सोपारा किंवा सुपारक या प्राचीन स्थळामध्ये तथागत बुद्धाने भेट दिली असल्यामुळे, ठीक ना, तथागत बुद्धाने भेट दिली असल्यामुळे बुद्धाची स्मृती कायम राहावी म्हणून सम्राट अशोकांनी 84,000 महास्तूपांपैकीचा एक स्तूप ठाणे मुंबईच्या त्या सोपारा या समुद्राकाठी निर्माण केलेला होता. सोपारा हे एक प्राचीन बंदर सुद्धा होतं. व्यापाराचं एक काय होतं, देश विदेशामध्ये तिथं व्यापार चालायचा सोपाऱ्याला. समजलं का, सोपाऱ्याला. मग बुद्धाची स्मृती कायम राहावी, तथागत बुद्ध पुन्न नावाच्या भिक्खूंच्या आग्रहावरून या मुंबईला ठाणे या सोपाऱ्याला आले होते, म्हणून सम्राट अशोकांनी बुद्धाच्या स्मृती कायम राहाव्या म्हणून त्या चंदनकुटी, म्हणजे आज पुन्न नावाच्या भिक्खूनं जे चंदनकुटी उभारली होती तिथे तथागत बुद्धांनी मुक्काम केला होता. ठीक ना. तिथं प्रवारणा दिवस साजरा केला गेला होता. म्हणजे पुन्न नावाच्या भिक्खूंच्या स्मरणार्थ आणि तथागत बुद्धांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी सम्राट अशोकांनी 84,000 स्तूपांपैकी बुद्धांच्या शारीरिक धातूंवर, त्या अवशेषांवर एक स्तूप उभारला. आजही तो मुंबईला, ठाणेला आहे. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 मेला त्या ठिकाणी बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम, खूप मोठं ऐतिहासिक भाषण आहे. तुम्ही त्या सोपाऱ्याच्या बुद्ध जयंतीचं, बुद्ध पौर्णिमेचं बाबासाहेबांनी स्वतः त्या सोपाऱ्या स्थळाला भेट दिलेली आहे. खूप सुंदर भाषण आहे सोपाऱ्याला बाबासाहेबांचं. तुम्ही ऐका तर खूपच सुंदर भाषण आहे, प्रत्येकाने ऐकावं ते. मला वाटते ती तारीख मे महिन्यातलीच तारीख आहे. बाबासाहेबांनी त्या सोपाऱ्याला भेट दिली. कधी तुम्ही गोराई पॅगोड्याला, कधी मुंबईला जर तुम्ही गेले तर मुंबईला खूप साऱ्या बौद्ध लेण्या आहे. एलिफंटा लेणी ही बुद्ध लेणी आहे, मौर्यांची आणि शिलाराजाची. म्हणजे एलिफंटा लेणी, जोगेश्वरी लेणी, मंडपेश्वर लेणी, महाकाली लेणी आणि त्या ठिकाणी अनेक बौद्ध लेण्या आहेत. त्या लेण्यांना तुम्ही भेट दिल्या पाहिजे. म्हणून सोपारा हे प्राचीन बौद्ध केंद्र होतं, बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराचं केंद्र होतं. मोठ्या प्रमाणामध्ये त्या सोपाऱ्याहून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होत होता. म्हणून आपण श्रेय कोणाला दिलं पाहिजे, तथागत बुद्ध महाराष्ट्रामध्ये आणण्याचं श्रेय कोणाला जातं, पुन्न नावाच्या भिक्खूला. लक्षात घ्या. म्हणून महाराष्ट्रामध्ये तथागत बुद्ध आलेले आहे. काही लोक म्हणतात चंद्रपूरच्या भद्रावतीला सुद्धा आलेले आहे, असाही उल्लेख आहे, परंतु माझ्या वाचण्यामध्ये नाही आलेले. ते होऊ शकते, परंतु सोपाऱ्याला मात्र तथागत बुद्ध पुन्न नावाच्या त्या वर्षावासाच्या समापनाच्या कार्यक्रमासाठी, प्रवारणा दिवसासाठी आलेले आहे. समजलं का तुम्हाला. तर हे पुन्न नावाचं नगर, हे पुन्न नावाचा जो भिक्खू आहे, महाराष्ट्रातील भिक्खू. आपण त्रिपिटकाचा एक भाग सुत्तनिपात नावाचा ग्रंथ घेतला तर सुत्तनिपात नावाच्या ग्रंथामध्ये पारायण वग्ग आहे किंवा त्याला पारायण सुत्त म्हणतात. तर बुद्धांच्याच कालखंडामध्ये श्रावस्तीच्या किंवा साकेत परिसरामधला बावरी नावाचा एक राजपुरोहित प्रसंजिताच्या दरबारामध्ये राहत होता. बावरी नावाचा राजपुरोहित संन्यासी, तो आहे श्रावस्ती साकेतचा, परंतु तो कुठे आला, महाराष्ट्रामध्ये, दक्षिण भारतामध्ये आला. आणि त्यांनी गोदावरी नदीच्या तीरी पैठणला, म्हणजे आज प्रतिष्ठान आहे का नाही, प्रतिष्ठानला सातवाहन गौतमी पुत्र सातकर्णी राजांची ती राजधानी आहे. स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी भेटही दिलेली आहे पैठणला, आहे का नाही. तर म्हणजे या दक्षिण भारतामध्ये म्हणा किंवा या दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणा, बावरी नावाचा जो संन्यासी आहे महाराष्ट्रामध्ये बुद्धाच्याच काळामध्ये आलेला आहे तो बावरी.
तो संन्यासी राजपुरोहित साकेत श्रावस्तीच्या परिसरामधला उत्तर प्रदेशातला, आणि त्यांनी एक आश्रम उभारला होता गोदावरी नदीच्या काठी पैठणला, दक्षिण भारतामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये. आणि तो आणि त्याचे 16 शिष्य, ते नंतर त्यांना असं माहित पडतं की श्रावस्तीला सम्यक संबुद्ध आपला वर्षावास करत आहे, तर मग त्यांना माहित पडतं. आणि बावरी आणि त्याचे 16 शिष्य जे महाराष्ट्रातले दक्षिण भारताच्या सीमेवरती असतात, ते नंतर बुद्धाकडे प्रवचित होतात. आणि ते नंतर 16 शिष्य आणि बावरी नावाचा अरंत भिक्षू महाराष्ट्रामध्ये पुन्हा बुद्धाकडून प्रशिक्षण प्रवचित होऊन भिक्खून महाराष्ट्रामध्ये, दक्षिण भारतामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे पंढरपूर या क्षेत्रामध्ये, दक्षिणापथ परिसरामध्ये बौद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणात काय करतात, प्रचार आणि प्रसार करतात. म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये पुण्य नावाचा भिक्खू आहेच तर आहेच, पण पारायण सुत्ताच्या दाखल्यावरून बावरी आणि त्याचे 16 शिष्यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये, दक्षिण भारतामध्ये बुद्धांच्याच काळामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. हा एक नाव माझ्याकडून सुटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये बुद्धाच्या काळामध्ये आणखी एक भिक्खू बुद्धाकडे प्रवचित झाला, तो सुद्धा कोकणातला आहे. त्याचं नाव आहे इसिदिन्न. इसिदिन्न सुद्धा बुद्धाच्याच कालखंडामध्ये बुद्धकालीन तो भिक्खू आहे. इसिदिन्न हा गोवा आणि कोकण परिसरामध्ये राहायचा. तसं या महाराष्ट्रामध्ये 10व्या शताब्दीपर्यंत 12व्या शताब्दीपर्यंत बौद्ध भिक्खूंचं वास्तव्य होतं. कोकणामध्ये पन्हाळी काजी नावाची एक बौद्ध गुफा आहे. माता रमाईच्या जन्मगाव वनंद पासून 30 किलोमीटर अंतरावर पन्हाळी काजी बौद्ध गुफा आहे कोकणामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यात. तिथे 10व्या शतकापर्यंत 10व्या शताब्दीपर्यंत शाक्य मित्र नावाचा वज्रे आणि सिद्धनाथ पंथी भिक्खू सुद्धा राहायचा. म्हणजे 10व्या शताब्दीपर्यंत बौद्ध भिक्खूंचा वास्तव्य महाराष्ट्रामध्ये सुनापरांतमध्ये होतं. गोवा, कोकण, महाराष्ट्र हा बौद्ध धम्माचा खूप मोठा प्रचार आणि प्रसार केंद्र आहे. या महाराष्ट्रामध्ये मौर्य असेल, सातवाहन असेल, वाकाटक असेल, शिलाहार असेल, राष्ट्रकूट असेल किंवा यादव, या सर्व बौद्ध राजवंशी नागवंशी लोकांनी बौद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केलेला आहे. म्हणून महाराष्ट्र भूमी अत्यंत महत्वाची. म्हणून बाबासाहेब बोलले की महाराष्ट्र हा 100% बुद्धिस्ट, एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता. देवरोडच्या भाषणामध्ये म्हणतात महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होतात. आणि त्याची साक्ष, त्याची गवाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बुद्धांच्या लेण्या आहे. आणि म्हणून हा महाराष्ट्राचा खूप सुंदर इतिहास आहे. महाराष्ट्रामध्ये पुण्य नावाच्या भिक्खूंची, अरंत पुण्य नावाच्या भिक्खूंची जी कहाणी आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पुण्य नावाच्या भिक्खूंचा आदर्श आजच्या, म्हणजे मी जरी का असेना, पुण्य नावाच्या भिक्खूंचा आदर्श प्रत्येक भिक्खू आणि भिक्खुनींनी घेतला पाहिजे. कितीही संकट आले, किती निंदा झाली, किती आपली छळ झाला, मानसिक छळ झाला, किती मानसिक खच्चीकरण जरी केलं, आपल्या लोकांनी आपल्याला कितीही त्रास दिला, कितीही संकट आलं, जीव म्हणजे आपलं म्हणजे काय म्हणते त्याला, जीव म्हणजे जीव जरी जात असेल आपला, तरी आपण धम्माचा प्रचार आणि प्रसार करायला मागे पुढे पाहायचं नाही. जीवित पर्यंत शरणं गच्छामि. म्हणजे बुद्ध धम्म संघाचं जिवंत असेपर्यंत बुद्ध धम्माचा, जीवित पर्यंत म्हणजे जिवंत असेपर्यंत बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करायचा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा होय. मला धम्म हवा, धर्म हवा, पण धम्माच्या नावानं चाललेले ढोंग नको, असं बाबासाहेब बुद्ध अँड कार्ल मार्क्स मध्ये म्हणतात. बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं भिक्खू आणि भिक्खुनींचं जेवढं कार्य आहे तेवढंच उपासक उपासिकांनी सुद्धा. हे धम्मरथाची 4 चाका आहे. धम्मरथाच्या 4 चाकाशिवाय हा धम्माचा रथ पुढे जाऊ शकत नाही. म्हणून धम्माचा प्रचार आणि प्रसार आपण प्रत्येकाने करावा. पुण्य नावाच्या भिक्खूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, त्या ज्या पुण्य नावाच्या भिक्खूंनीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या पुण्य नावाचेच भिक्खूंचे आपण वंशज आहो, त्याचा आदर्श आपण समोर ठेवावा. पुण्य भिक्खूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही बौद्ध धम्मामध्ये आपलं जीवन खर्ची करावं. बौद्ध धम्माचा धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. तर या ठिकाणी सर्वांना नमो बुद्ध आणि जय भीम. आपण शरणत्य धम्म पालन गाथा घेऊया. उद्या आपण नव्या प्रकाशाच्या शोधात म्हणजे बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ घेऊया. आपण थोडे वेगवेगळे सुद्धा विषय घेणार आहोत. ठीक ना.